we have a man of distinct vision, fountainhead of illuminating ideas, and an inspiration to all. I request everyone to welcome our guest of honor, Mr. Sayaji Shinde sir, a prominent actor. Apart from this, what makes him outstanding is his love for nature. He has founded an NGO called as Sahyadri Devrai, which works to replant trees in Sahyadri region. So once again, we welcome our guest of honor, Mr. Sayaji Shinde sir. मी केवळ मित्र डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी आलो आहे. माझं काय असं व्याख्यान आणि प्रमुख पाहुणा आणि काहीतरी उपदेश आणि असं काय माझ्या डोक्यात अजिबात नाही किंवा कोणी करू नये असं मताचा मी आहे. मला सगळ्या सातारच्या डॉक्टरांचे आभार मानायचे आहेत की मला ना नेहमी चांगली ट्रीटमेंट मिळते आणि मला त्याचा खूप आनंद होतो. म्हणजे मी जगात कुठे असलो तर मी सातारला येऊन ट्रीटमेंट घ्यायचं प्रेफर करतो. म्हणजे मुंबईला काय झालं तरी मी सातारला यायचं ठरवतो, हैदराबादला असेल तरी मी ठरवतो की नाही सातारला जायचं मला. आणि माझ्या डोक्यात पण विचार येत नाही. मी मुंबईला आमच्या बाजूला पण सगळे डॉक्टरच आहेत, पण ती डॉक्टरच वेगळे वाटतात, ती हॉस्पिटलच वेगळी वाटतात मला. त्यामुळे मला हे फार कौटुंबिक आणि घरगुती वाटतं. त्याबद्दल मी आभार मानतो तुमच्या सगळ्यांचे. एक आहे माझ्या डोक्यातली कल्पना जी अजून आली नाही, ती साताऱ्यात यावी असं मला वाटते. की मी परत परत सांगतो की जगामध्ये आई जन्म दिला तोपर्यंत आपल्याला आई सांभाळते. जन्म दिल्यानंतर काहीतरी आपल्याला ऑक्सिजन घ्यायला लागतो आणि अन्न लागतं. ते कायम झाड देत असतं. ते कोणाचं आहे, ते कुठून येतं, त्याची किंमत काय, ह्या गोष्टी नंतरच्या आहेत सगळ्या. पण ऑक्सिजन लागतो. जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत आपण जिवंत असतो. म्हणजे कोणी असो, श्रीमंत गरीब डॉक्टर ॲक्टर सगळे असतात, त्यांना ऑक्सिजन लागतो ना, अन्न लागतं. तर हे जेव्हा मला म्हणजे मनापासून पटलं, आधी सगळ्यांनाच पटलं असेल, पण त्या संदर्भात काम करावं असं मला वाटलं. तर मी माझ्या आईपासून सुरुवात केली. तर तिला जिवंत कसं ठेवावं असं जेव्हा मला वाटलं तेव्हा मी म्हटलं की आई, तुला मी काही किती करोडपती असलो आणि काय असलं तरी मी तुला जिवंत ठेवू शकत नाही का 500 वर्ष किंवा माझ्या मरणापर्यंत. ॲटलिस्ट मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला जिवंत ठेवायचं. तर मी म्हटलं आता एक साहित्यिक प्रतिकात्मक स्वरूपात आपण असं करू की आई, तुझ्या आईला नेहमी सवय असायची, मुंबईला आली तरी ती तुळशीच्या बिया घेऊन येईल, कढीपत्त्याचं काहीतरी घेऊन येईल, एक रोप आणेल आणि तिकडे लावेल आणि बायकोला सांगेल पायापड सकाळी, बाबा तुळस साहित्य नसले तरी इथं लावली मी तिच्या पायापड, असं सांगायचं. अगदी गोव्याला आम्ही गेलो तर तिथले चांगले आंबे होते, तर तिथले 10-12 आंबे त्या माणसाला बोलवलं, मालकाला सांगितलं ह्याच्या कोया आम्हाला पाहिजे, तर आंबे घेऊन जाते. तो आंबा लावला आणून इथं आमच्या साताऱ्यात आता घरी आंबा आहे ना, तो गोव्याचा आहे. तर तिला ते नेमकी कळतं की आमची जांभळ आहे ती सगळ्यात भारी जांभळ आहे. तर त्या चांगल्या बिया, देशी बिया, हे ते तिचं बाळकडू असल्यासारखं मला आहे. तर म्हणून मी ते देशी झाडं आणि देशी बिया हा माझ्या आईकडून घेतलेला संस्कार होता, जो मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला 2016 नंतर देशी झाडं आणि देशी बिया याच्यावरती कंपल्सरी करायला लावलं. आणि इतिहास बघितला तर 2016 नंतर सरकारी नर्सरीमध्ये देशी झाडं बनायला लागली. तर मग एक दिवशी मी आईला म्हटलं की तुला जिवंत कसं ठेवू. तर माझ्या डोक्यात असं आलं आहे की देशी झाडाच्या बिया तुझी मी बियांची तुलाच करतो. एका बाजूला देशी बिया ठेवतो, एका बाजूला तुला ठेवतो आणि तुझ्या वजना एवढ्या बिया महाराष्ट्रभर लावतो. आणि ती झाडं मोठी होतील तेव्हा आलेली सावली, त्याला आलेली फळं, त्याला आलेली फुलं, त्याच्यात तुम्हाला दिसशील. म्हणजे मी मरेपर्यंत आनंदी राहायचं मला साधन मिळालं की माझी आई जिवंत आहे. आणि हे करून मग मी ती सुरुवात केलं. आणि ह्याचा विचार करता खूप कायम तोच विचार असतो माझ्या डोक्यात की मला कळलं आहे श्रीमंतीची व्याख्या म्हणजे काय. तर सकाळी उठला, संध्याकाळी उठला, श्वास चांगला घेतला की आपण श्रीमंत असतो. नाही तर करोडो रुपये असले तरी श्वास घेता येत नाही म्हटलं की धन्यवाद कार्यक्रम आहे. हे आपल्याला एकदम पटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला भीती नाही कोणाची, कोणाचं काय म्हणतात दुस्वास नाही किंवा प्रेम नाही, किंवा प्रेम त्या अर्थानं की असूया नाही की हो माझ्यापेक्षा हा मोठा दिसतोय, अरे गप रे माझे 75 करोडचं हे झालं, 400 करोडचं हे झालं, हा हसूच येतं मला ऐकायला. यार तू श्वास घे बाबा नीट संध्याकाळी, तो काय गोष्टी करतो. मग त्याप्रमाणे मी झाडं लावायला सुरुवात केली. मग झाडाचे विचार कायम माझ्या डोक्यात राहिले. मग मी झाडावरची गाणी लिहिली, बियांवरचं गाणं लिहिले, नदीवरचं गाणं लिहिले. आणि मग देशी झाडं. मग महाराष्ट्रात आता 40 ठिकाणी आपलं काम चाललं आहे. त्यातले किमान 30 डोंगर जे उजाड होते ते आता हिरवे दिसायला लागले. आता इकडं यायचं तर मी अगदीच काय म्हणतात त्याला की उपदेश करू नये असं सांगताना पण मला असं वाटलं एक
की डॉक्टर लोकांनी काय करायचं असेल तर जी प्रसूतिगृहात बाळं जन्माला येतात ना ते 8 दिवस तुमच्याबरोबर असतात. त्या आईबापांना सारखं एकच तुम्ही 1-2 मिनटं आयुष्यातले घालवायचे आणि त्यांना सांगायचं की बाळाचा जन्म ह्या नक्षत्रातला आहे किंवा बाळाचं हे आहे, त्याचं हे झाड आहे बरं का, हे झाड पण तुम्ही त्याच्याबरोबर लावा. बाळाचा वाढदिवस कराल ना तेव्हा ह्या झाडाचा पण वाढदिवस करा. झाड जसं वाढेल तसं बाळ पण वाढेल आणि बाळाला पण हे झाड उपयोगी पडेल म्हणून तुम्ही हे झाड लावा. एवढी जर सगळ्या डॉक्टरांनी ठरवलं आणि करायचं ठरवलं की कॅन्सरचा माणूस आला त्याला सांगितलं तुम्ही एक झाड लावा आणि त्या झाडाकडे बघणं, झाडाला पान येणं, झाडाला कळी येणं, झाडाला फूल येणं ह्याच्यासारखं मेडिटेशन नाही आणि तो स्वतःचा आनंद आहे. तर सगळ्या डॉक्टरांनी ठरवलं की माझ्या पेशंटला मी जेवढं काही बोलेन त्याच्यात 1-4 वाक्य मी झाडासाठी बोलेन आणि बाबा हे औषध घ्या, त्याच्याबरोबर हे बेलाचं झाड लावा, त्याच्याबरोबर हे आवळ्याचं झाड लावा, त्याच्याबरोबर हे जांभळाचं झाड लावा, तर ती झाडं होऊ शकतील, लागू शकतील. दुसरी गोष्ट समजा साताऱ्यातल्या तुमची काय कुठली IMA आहे, त्यांनी ठरवलं की दर महिन्याला आपण सगळ्या डॉक्टरांनी 500 रुपये काढायचे किंवा 1000 रुपये काढायचे. तर काय महिन्याला 40-50 काय किती डॉक्टर आहेत तेवढे 1 लाख रुपये जमतील. त्याची एक नर्सरी तयार करायची, ती नर्सरी करून द्यायची जबाबदारी मी घेईन. त्यात देशी झाडं बनवायची तयारी आहे आणि त्या खर्चातनं तुम्हाला जिथं थोडा डॉक्टर म्हणतात माझ्याकडे आज 20 पेशंट येतील आणि 10 पेशंटला झाडं पाहिजे, एक फोन केला की ती झाडं तुमच्याकडे पोचतील आपल्या नर्सरीतनं. त्याच्यासाठी 2 माणसं कामाला ठेवूया, ती माणसं येतील आणि मग काय अशा पद्धतीनं त्या पेशंटच्या मनात झाड लावलं तुम्ही तर ती झाडं आपल्याला देता येतील आणि एक प्रकारची ही चळवळ कायमची सुरू राहील. मला असं वाटतं की आपण त्याची महिन्याला 500 रुपये 1000 रुपये हे काही जास्त असत नाही, आपण चहा पाण्यावरती घालवतो. त्याच्यानंतर नर्सरी करून देण्याची सह्याद्री देवरेतर्फे किंवा वैयक्तिक माझ्या लेवलवरती किंवा मी पण तुमच्या ह्याच्यात सामील होईन. तुम्ही जेवढे काढाल तेवढा मी स्वतः पण काढेन आणि मी पण त्याचा पाठ राहील आणि मी ती माणसं कशी येतील, त्याची मॅनेजमेंट कशी होईल, ती झाडं तुमच्याकडे प्रसूतिगृह आमच्याकडे दर महिन्याला 20 बाळं जन्माला येतात. तर 20 बाळांच्या आईबापांना आम्ही हे सांगू आणि त्यातली 10 जण तयार झाले की हो आम्हाला या मुलाच्या नावाने हे झाड लावायचं बरं का, तर ते झाड आम्ही तुम्हाला देऊ, ते आपण त्यांना फ्री देऊ. तर तेवढी व्यवस्था केली तर मला वाटतं ही फार मोठी क्रांती होईल. झाडाचं महत्त्व आपण जाणतोच जन्मापासून मरणापर्यंत, तर एवढं करता येईल. एवढंच मला बोलायचं. बाकी आता तुम्ही काय बोलायचं असेल तर मला सांगा. एवढं करावं अशी खूप 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 नम्र विनंती माझी. धन्यवाद. आणि तुम्ही कशामुळे जगतात? गाडीमुळे जगता का झाडाच्या ह्याच्यामुळे जगता? गाडीत किती दिवस असतात? तर बरं, मला नेहमी वाटतं 2 करोडची गाडी घेतो आणि 3 वर्षात फेकून देतो. 2 करोडची झाडं लावली तर 7 पिढ्यांना उपयोगी येतील. एवढाच एक थॉट कायम ठेवायचा की तुम्ही किती गाड्या आपण दर जो गाड्या वापरतो तो 15 वर्षात 3-4 गाड्या तरी वापरतो, म्हणजे एवढं कार्बन डायऑक्साईड सोडतो तो. आणि तुमचे जे योगदान आहे त्यासाठी एक छोटासा पुढाकार म्हणून हा विचार आला मला मनात. राईट फार फार चांगलं करून दाखवा. त्यासाठी काय लागलं प्लॅटफॉर्मवरती तो विचार तुमच्यामुळे तो डोक्यात आला. सो त्यांचे पण खूप खूप आता मला हे कळेल हे सगळे डॉक्टर खरे आहेत का खोटे आहेत. जर त्यांनी केलं तर ते खरं समजायचं. कारण लोक बोलणारे खूप आहेत, पिढ्यानपिढ्यापासून हे येते, प्रॅक्टिकली कोणी करत नाही. हा मुद्दा आहे. आणि मला सतत माणसं दिसतात, टक्केवारी 2%, 3% पण माणसं नाहीत त्याचं खरं काम करणारे. काय त्यांना पैसे घालवायचे असतात, काय त्यांना गाड्या घ्यायच्या असतात, 3 गाड्या एक्स्ट्रा ठेवतात, पण त्यांना वाटत नाही एका गाडीची गरजच नाही तर तेवढी मी झाडाचा खर्च करू का, तेवढं करत नाहीत. हे दुर्दैव आहे. हे झाड म्हणत नाही हो मी याचा मालकाचा आहे, गैरसमज आहे की कुठली फुलं कुठली फळं त्याचं काही म्हणणं नसतं. म्हणून मी टॅगलाईन काय काढली, झाडाचे गुण घेऊ झाडाचे गुण गाऊ. एवढंच खरं आहे. झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ.